नमस्कार. नवरात्र नवध्वज चित्र. देश दुसरा रशिया. लहानपणी घरी एक मासिक यायचं, सोवियत देश नावाचं. गुळगुळीत कागद आणि छान छान फोटो. ही रशियाची पहिली ओळख. खूप नंतर कळलं की कम्युनिस्ट प्रपोगंडा होता तो. रशिया जरी भारताचा मित्र होता तरी एक कायमच गूढ राहिलं होतं त्या देशाविषयी, आणि अजूनही थोडंफार आहेच. रशियाचं सगळं काही भव्य आकाराचं. देश स्वतः आणि त्यातली माणसं, इमारती, पण सगळं एकाच साच्यातून काढलेलं. मी रशियाला पण अनेकदा गेलो आहे. कम्युनिस्ट राजवट राजरोस असताना आणि नंतरही. तेव्हापासून अजूनही एक धागा कायम आहे. आवारा हूँ हे गाणं आणि राज कपूर. मॉस्कोमधली मेट्रो स्थानकंसुद्धा भव्य आणि म्युझियम वाटावं अशी शिल्पकला तिथे आहे. शीतयुद्धाच्या काळापासून चालत आलेली, आम्ही पण अमेरिकेप्रमाणे सगळं करू शकतो, ही ईर्ष्या आहे. मी एकदा तिकडच्या हिवाळ्यात गेलो होतो, डिसेंबरच्या महिन्यात बहुधा. पुणे 30° तापमान कसलं, थंडीमान म्हणायला हवं. गोठलेल्या मॉस्कोवा नदीवर मुलं स्केटिंग करत होती. रशियन लोक त्यामुळे धिप्पाड. अर्थात आताच्या पिढीत कमनीय ललनाही भरपूर आहेत, नावांची मात्र कमतरता. सगळ्या मुली ओल्गा किंवा एलेना आणि मुलगे युरी किंवा इव्हान. KGBच्या विविध ऐकलेल्या कारनाम्यामुळे असेल, क्रेमलिन बघायला जाताना उगाच वाटत होतं की बाहेर येऊ की नाही सुखरूप. पण कॉम्रेड डांग्यांचा जप केला तो फळास आला बहुधा. कम्युनिस्ट राजवट अधिकृतरित्या संपल्यानंतर रशिया जास्तच असुरक्षित बनला आहे. पूर्वी फक्त सरकारची भीती असायची, आता माफियाची आणि गुन्हेगारांची त्यात भर. मी एका ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार आहे. मॉस्कोमधल्या पहिल्या मॅकडोनाल्ड उपहारगृहाचं उद्घाटन. 2 मैल रांग लागलेली होती तेव्हा. मे महिना हा तिथे क्रांती महिना म्हणून साजरा होतो. अजूनही सुट्ट्या भरपूर. जुन्या सवयी पटकन जात नाहीत. एकेकाळी जगातली महासत्ता असणाऱ्या देशाचे आता 16 तुकडे झालेले आहेत. प्रादेशिक अस्मिता जगभर वाढीस लागलेली असताना कम्युनिझमचं ब्रीदवाक्य आणि त्यावरची टिप्पणी हे दोन्ही लिहून हा लघुलेख संपवतो. ऑल मेन आर इक्वल बट सम मेन आर मोर इक्वल. मिझो. नवरात्र दुसरी माळ 2025. आजचा बोनस. आजचा रंग आहे लाल. लाल रंग म्हटलं की अर्थातच कम्युनिस्ट आणि पर्यायाने रशिया आणि चीन आठवतात. यातल्या रशिया म्हणजे पूर्वी एकसंध असणाऱ्या सोव्हिएत युनियन या देशात मी अनेकदा गेलेलो आहे. सोव्हिएत युनियनचा ध्वज अर्थातच लाल रंगाचा होता आणि त्यावर ऐतिहासिक विळा हातोडा, शेतकरी आणि कामगार यांचं प्रतीक. मीनाने अगदी हुबेहूब चितारला आहे ध्वज. तीही रशिया, युक्रेन आणि मग नंतर आता अझरबैजान, जॉर्जिया इत्यादी देशात जाऊन आली आहे, त्यामुळे असावं. आजचा ध्वजरंग लाल. आजचा देश सोव्हिएत युनियन, रशिया. चित्रकार मीना शहा. नमस्कार.